व्हिडिओ आहे आपला शिवरात्रीच्या आदल्या दिवसचा। तर सकाळी आपले जे वर्कआउट वगैरे आहे आधी आणि घरातले जे इतर कामं आहेत ते आटोपून एक महत्त्वाचं काम होतं तिथे गेली। तिथून आल्यानंतर मग हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा। तर संध्याकाळी आज मुलांना जेवणामध्ये मसाले भात आणि कढीच पाहिजे होती। तर म्हटलं चला मस्तपैकी मसाले भात बनवायला घेतला आहे। तर इथे मसाले भाताची माझी तयारी सुरू आहे। तर त्यासाठी आधी कांदे वगैरे कट करून घेते, आलू टोमॅटो वगैरे आणि भरपूर असे व्हेजिटेबल टाकून बनवणार आहे मी आज मसाले भात मुलांसाठी आणि माझ्यासाठी, कारण उद्या आहे आम्हाला परत उपवास। तर मग म्हटलं चला आता पहिले स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि स्वयंपाक केल्यानंतर तर आज बनवत आहे मस्त मसाले भात आणि कढी। तर कढी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरमधून ताक वगैरे फिरवून घेतलं आणि छान मस्त गरमागरम अशी कढी आणि मसाले भातचा आजचा बेत आहे। कारण आता दिशा गौरीला न्यायचं आहे दवाखान्यामध्ये, कारण तिलाही बरं नसल्यामुळे म्हटलं चला आता पहिले स्वयंपाक करून घ्या। बनवायला घेतला आणि स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मग लगेचच दिशा आपल्या गौरीला घेऊन मग दवाखान्यामध्ये गेलो आम्ही, कारण तिला 2-3 दिवस झाले सारखी ताप येत होती। तर म्हटलं चला आज डॉक्टरांकडे दाखवून द्या आणि तिला गोळ्या वगैरे काय डॉक्टर जे औषध गोळ्या देतील ते घेऊन याव। त्याआधी मग मी स्वयंपाक वगैरे रेडी करून घेतला, कारण स्वयंपाक अगोदर तयार असला म्हणजे मग कसं आहे तिकडे बाहेर गेल्यानंतर थोडा आपल्याला वेळही झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर मग मी सर्वात आधी आज मसाले भात आणि कढी बनवायला घेतली, ते रेडी करून ठेवली। आणि तर बघा आता इथे मस्तपैकी गरमागरम अशी कढी बनवायची आहे। तर मी कढीमध्ये मेथीदाणा, जिरं, मोहरी वगैरे टाकून घेते। त्यानंतर मग मी इथे लसण पाकळ्या आणि मिरची पण कट करून ठेवलेली होती। तर म्हटलं चला आता छानपैकी गरमागरम अशी कढी बनवा आणि एका साईडला मसाले भात बनवणं पण चालू होतं। तर भरपूर अशा भाज्या टाकून छान असा मसाले भात पण बनवायचा होता। तर बघा आता मिरची आणि कट केलेला लसूण वगैरे कढीसाठी टाकून घे। दवाखान्यातून आणतो गौरीला। त्यानंतर हा आहे व्हिडिओ दुसऱ्या दिवसचा, म्हणजे आजचा शिवरात्रीच्या दिवसचा। मला तर उपवासच होता, मला दिशाला आणि दिशाच्या बाबांना आम्हा तिघांना उपवास होता। पण केदार आणि गौरीला उपवास नसल्यामुळे त्यांच्यासाठी आता स्वयंपाक पण बनवायचा होता। तर त्यासाठी मग मी मस्तपैकी गरमागरम भेंडीची भाजी बनवून घेतली आणि गौरीला पोहे खायचे होते तिला, पण तापीमुळे ती जेवण वगैरे व्यवस्थित करत नव्हती। तर इच्छा झाली होती तिची आज पोहे खाण्याची, मग मस्तपैकी तिच्यासाठी गरमागरम पोहे बनवून दिले। आणि केदारला पोहे चालत नाही तर मग त्याच्यासाठी ओट्स बनवले होते। तर असं मुलांसाठी छान नाश्त्याचं पण बनवून दिलं आणि इकडे माझी स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती। तर बघा कसं आहे मुलांच्या आवडीचं पण बनवावं लागते कधी कधी आपल्या मताचं। तर बघा आता भेंडीची भाजी जी तयार झाली होती ते मग एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मग मी पोहे बनवायला घेतले, ओट्स बनवायला घेतले। पोहे तर दुसऱ्या कढईमध्ये बनवूनच घेतले होते। आणि बरं आहे असं आहे की एवढ्या मोठ्या स्वयंपाक बनवताना भांडे खूप निघतात। तर मग कसं आहे अडतून परतून परत त्याच भांड्यामध्ये आपल्याला काही बनवता येत असेल तर मी बनवण्याचा प्रयत्न करत असते। परत तेच भांडे घासणं आणि खूप सारे भांडे पण निघतात स्वयंपाकाचे, तर आपलं रोजचंच काम आहे म्हणा तसं। तर चला आता बघा त्यानंतर आज आपले नाश्ते तयार झाले होते सर्वांसाठी आणि मस्तपैकी थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर पण पोह्यावर चिरून टाकली। मस्त दिसत आहेत ना पोहे, गरमागरम आपले पोहे रेडी झालेले आहेत। चला छान असे पोहे दिसून राहिले, पण आम्हाला आहे उपवास। तर मी गौरीसाठी पोहे रेडी केले आणि गौरीला पोह्यांची प्लेट मस्तपैकी देऊन दिली। त्यानंतर इकडे ओट्सची पण तयारी सुरू होती माझी, केदारसाठी ओट्स पण बनवायचं काम चालू होतं। तर असं आपलं रोजचं डेलीचं रुटीन असते। आणि रात्री तर मी काही बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू केला नाही, कारण दवाखान्यातून यायला खूप उशीर झाला होता आम्हाला। मग आता डायरेक्ट हा सकाळी व्हिडिओ शूट केलेला आहे। तर बघा आता आज मी फराळामध्ये बनवणार आहे छानपैकी फराळी चिवडा आणि त्यानंतर
साबुदाणा खिचडी. तर माझ्याकडे थोडासा साबुदाणा होता बारीकवाला, तर मग मस्तपैकी साबुदाणा मी भिजत घातला. इथे नाश्त्याचं बनवता मला आठवण आली, तर म्हटलं चला आता आधी साबुदाणा भिजू घाला आणि बाकी आपले कामं तर होतच राहतात. आणि बारीक साबुदाणा ना पटकन भिजल्या जाते आणि लवकर आपल्याला बनवायला पण तयार होते. तर मग आज उपवास असल्यामुळे स्मूदी बनवली होती ॲपलची. तर ॲपल स्मूदी बनवून घेतली आणि मस्त इकडे दिशा करत आहे देवपूजा, कारण मला आज देवपूजा करायची नव्हती म्हणून दिशा देवपूजा करायला बसलेली आहे आणि मम्मी गेलेली होती बाहेर. तर मम्मी घरी नसल्यामुळे आज पूजा दिशा करणार आहे. तशी तर मम्मी किंवा मीच करत असते, आम्ही दोघीच, पण दिशाला पण कधी कधी करायला सांगते, तर ती पण देवपूजा करते छान अशी मस्त. तर चला मी आरामात बसून मस्तपैकी स्मूदी एन्जॉय करते. मस्तपैकी आपली उपवासाचा दिवस म्हटलं की थोडं एनर्जीसाठी काही ना काही लागतंच. मग स्मूदी बनवली होती ती घेतली. तर इथे बघा आपल्या दिशाची देवपूजा झालेली आहे. तर दिशा रांगोळी काढायचा प्रयत्न करत आहे. छान अशी तिच्या मनाने तिने रांगोळी वगैरे काढली. आणि सध्या तिचे 12वीचे पेपर सुरू असल्यामुळे ती पण कामाला वगैरे जास्त वेळ देत नाही, फक्त ती अभ्यासच करते. पण आज विशेष म्हणजे महाशिवरात्र होती. म्हटलं तिला आज देवपूजा तशी ठेवू नको, देवपूजा कर, म्हणून तिने मस्तपैकी देवपूजा केलेली आहे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आहे महाशिवरात्री आणि सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. तर चला मस्तपैकी माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि जुने पण व्हिडिओ आहेत माझे, तर ते मी आता त्यावर नाही टाकत आहे. आता परत नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. म्हटलं चला आता खूप दिवस झाले बंद केलेलं होतं आपलं यूट्यूब चॅनल, तर परत सुरू केलेलं आहे. तर सर्वजण माझ्या चॅनलला बघा, म्हणजे आपल्या व्हिडिओला बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजपासून डेली तुम्हाला मी आता व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्ही ते पहा. माझं रोजचं जे आपलं डेली रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला आता सुरुवात करणार आहे. चला तर मग पुढचा व्हिडिओ बघूया. तर बघा आता छान गरमागरम साबुदाणा खिचडी पण बनवायला घेतलेली आहे. मस्तपैकी गरमागरम अशी साबुदाणा खिचडी बनवते आणि सर्वांना फराळाचं देते. बघा बारीक साबुदाण्याची ही खिचडी बनवली आहे. त्यानंतर फराळी चिवडा पण बनवला घरीच, आपले बटाट्याचे चिप्स होते. त्यानंतर मखाने आणि थोडे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेतले. त्यानंतर मग याच्यामध्ये मीठ आणि काळ्या मिऱ्यांची पावडर वगैरे टाकून मस्तपैकी आपला फराळी चिवडा तयार केला. आणि हा चिवडा पण मी पहिल्यांदाच बनवला होता आणि छान झालेला होता मस्तपैकी. त्यानंतर बघा आता आपलं फराळाचं तर बाकी तयार झालंच होतं. आणि मुलांना उपवास नसल्यामुळे मुलांसाठी पण स्वयंपाक बनवायचा होता. तशी तर मी सकाळी भेंडीची भाजी बनवलीच होती. त्यानंतर मग आता पोळ्या बनवायला घेतल्या आहे. चला तर आता गरमागरम पोळ्या बनवते आणि केदारला पण जेवायला देऊन देते. मग आजच्या जेवणामध्ये फक्त पोळ्या आणि भेंडीची भाजीच असणार आहे आणि त्याबरोबर जवसाची शेंगदाण्याची चटणी, कारण आज उपवास असल्यामुळे जास्त काही स्वयंपाकाचा घाट काही घातलेला नाही आहे, कारण दोघांनाच जेवायचं होतं, केदार आणि गौरीला. तर मस्तपैकी छान अशी भेंडी होती बाजारातून आणलेली त्या दिवशी, तर त्या भेंडीची भाजी आणि मस्त गरमागरम चपात्या तयार आहे आपल्या. चला तर मस्तपैकी आपला हा आजचा मेनू. आणि मी पण छानपैकी मस्त आज उपवास आहे, फराळ करून घेते आणि फराळ केल्यानंतर मग परत भेटूया आपण संध्याकाळी. तर बघा आता फराळ झालं, सर्व झालं, संध्याकाळची वेळ आहे ही. तर मी बाजारातून येताना त्या दिवशी रत्नाळा आणले होते, तर ते बॉईल करून घेतले आणि ते आता त्याची साल काढून ठेवते, कारण संध्याकाळी याचा बनवायचा होता मला शिरा. तर म्हटलं चला शिरा बनवण्याआधी अगोदर आपण सर्वात अगोदर हे छान साल वगैरे काढून ठेवून देऊ, म्हणजे संध्याकाळी बनवताना जास्त आपल्याला हे नाही होणार, जास्त त्रास होणार नाही काढून ठेवलं म्हणजे. आणि इथे बघा कच्चे रत्नाळ खाणं चालू होते, बॉईल केलेले. आणि आज होता उपवास, त्यामुळे मस्त खूप दिवसानंतर आम्ही घेतला चहा. तर मम्मी पण आलेली होती, मग आम्ही सर्वांसाठी गरम गरम चहा बनवला. तर सर्वांनी आज खूप दिवसानंतर चहा घेतलेला आहे. तसं तर घरामध्ये फक्त दिशा चहा घेते, आम्ही बाकी कोणीही चहा पित नाही, पण आज उपवास होता, म्हटलं चला आज चहा घेऊ.
चला तर मग चहा वगैरे घेतला आणि इथे बघा काय सुरू आहे. तर इथं दिशा आणि गौरी केस विचरून देत आहे. दोघी एकमेकीचे छान केसांना तेल वगैरे लावत आहे. तर त्यानंतर थोडा वेळ चहा घेतला, रिलॅक्स केला आणि मग नंतर लागली परत आपली संध्याकाळी कामाला. तर संध्याकाळी बघा आता आज भरपूर कपडे धुतले होते. तर सर्व कपड्यांच्या घड्या केल्या आणि सगळे आवराआवर व्यवस्थित घड्या करून कपाटामध्ये लावून ठेवले. जिथले तिथं कपडे लावून ठेवायचे म्हटलं. धुवून झाल्यानंतर घड्या करून घेतल्यानंतर, कारण मुलं मग इकडचे तिकडे करतातच आणि हे आपलं रोजचंच काम आहे. पण मी आठवड्यातून 1 किंवा 2च दिवस हे व्यवस्थित कपडे सर्व एकादमाने धुवून काढते आणि मग सगळे घड्या करून व्यवस्थित ठेवते. आणि जितके मला प्रेससाठी द्यायचे आहे तितके कपडे मी प्रेसला पण देते. तर हे आपलं रोजचंच काम आहे. चला तर हे आपलं दिशाचा इथे सुरू आहे अभ्यास. दिशा अभ्यास करत होती आणि मी आपले कामं करत होती. करा करुणा करुणा करा हर हर. तर मग इथं संध्याकाळच्या फराळामध्ये बनवला होता आज रताळाचा शिरा आणि त्यानंतर छानपैकी साबुदाण्याची खिचडी. तर मस्त इथे आता साबुदाणा वगैरे भिजत घातला होता. त्यानंतर बटाटे पण उकडलेले होते आणि मिरचीचा ठेचा काढून घेतला बारीक असा मिक्सरमधून. त्यानंतर मग साबुदाणा खिचडी बनवायला घेतली आणि सर्वांनी मस्तपैकी फराळासाठी छानपैकी साबुदाणा खिचडी, त्यावर दही आणि रताळाचा शिरा सर्वांनी खाल्ला. आणि ज्यांना उपवास नव्हता त्यांच्यासाठी म्हणजे केदार आणि गौरीसाठी लावली होती मी इथे दाल खिचडी. या दोघांनी पण दाल खिचडी वगैरे खाल्ली. तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या नवीन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.